श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर पहा, अतिशय साधा सोपा असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पहा, भरपूर घरांमध्ये असे प्रॉब्लेम असतात की सासूनांचं जमत नाही, लग्न ठरत नाही, लग्न ठरले, लग्न झालंय, पण ते पूर्णत्वास जाईल का नाही ही शंका आहे. नवरा बायकोची कंटिन्यू भांडणं होतात, सासूनांची कंटिन्यू भांडणं होतात, मुलं चिडचिड करतात, संतान प्राप्ती होत नाहीये, मुलं होत नाहीयेत, नवऱ्याला कामामध्ये यश मिळत नाहीये, नवऱ्याचं प्रमोशन होत नाहीये, नवऱ्याचा जॉब गेलाय, दुसरा जॉब शोधतोय पण जॉब मिळत नाहीये, किंवा एखादा बिझनेस चालू केलाय, नवीन धंदा चालू केलाय पण तो धंदाही व्यवस्थित चालत नाहीये, घर घ्यायचं आहे पण घराचं स्वप्नही पूर्ण होईना, घराचं काम चालू केलं आहे पण तेही पूर्ण होईना, त्याचप्रमाणे घरात गाडी घेतलेली आहे पण त्या गाडीचं जे लोन आहे, जे कर्ज आहे, त्या कर्जाचे हप्ते जाता जाईना, फ्लॅट घेतलेला आहे पण फ्लॅटचे हप्ते फिटत नाहीत, किंवा दागदागिने जे काय आहे ते सर्व बँकेमध्ये नेऊन ठेवले, किंवा एखाद्या सोनाराकडे नेऊन ठेवले आणि कर्ज काढलेले आहे पण ते सुटता सुटाना, आपली लक्ष्मी आहे ती घरी येईना, घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे, मुलं आपलं ऐकत नाहीत, कालची मुलं पण ती उलटं फिरून बोलतात, घरामध्ये कुणाचाही कुणाशी ताळमेळ नाही, प्रत्येक वेळेस वादविवाद कलह चालू झालेले आहेत, अगदी बीपी, कमी वयामध्ये बीपी, त्याचप्रमाणे शुगर, हे जे नाही ते आजार चालू झालेले आहेत, कंटिन्यू कोणीतरी अंथरुणावरती खेळून आहे, कंटिन्यू घरावरती संकट येतात, कंटिन्यू ॲक्सिडेंट म्हणा, वेगवेगळे आजार म्हणा, किंवा वेगवेगळी छोटी मोठी संकटं घरावरती येतात, अगदी घरामध्ये कुणाचाच कुणाशी ताळमेळ नाही, अगदी मित्रही शत्रू बनलेले आहेत, एकदम पक्की मैत्र आहे ते पक्के वैरी झालेले आहेत, आपण बोलायला जातो ते भांडायला येतात, अशी परिस्थिती झालेली आहे, शेजारीही आपल्याशी बोलत नाहीत, किंवा मित्रपरिवारही आपल्याशी बोलत नाही, आपण अगदी एकटं पडलेलो आहोत, कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रमोशन आलेलं आहे पण आपलं प्रमोशन होत नाही, ज्याला काही येत नाही, शुल्लक म्हणतात ना, बिनाकलीचा कांदा आहे पण तरी त्याचं प्रमोशन होतं आणि त्याची सगळेजण वाहवा करतात, त्याला काही कळत नाही, काही अक्कल नाही, तरी त्याची वाहवा होते आणि आपल्याकडं परिपूर्ण नॉलेज आहे, आपण एक्सपिरियन्स माणूस आहोत, तरीही आपल्याला कुत्रेही म्हणत नाही असं म्हटलं तरी चालेल. मजेचा भाग नाही, हे खरं आहे, बहुतेक जणांच्या बाबतीत असं घडतं, आम्ही त्यातनं गेलेलो आहोत म्हणून सांगते, म्हणून हे तळमळ आहे की आपण जे भोगले ते इतरांनी भोगू नये, म्हणून तुम्हाला सांगते, जो उपाय सांगणार आहे अतिशय जालिम आहे, जो 1001% अनुभव सिद्ध आहे, कारगर आहे आणि निश्चित तुमची इच्छा पूर्ती होणारा उपाय आहे. किती शत्रू असू द्या, ते शत्रू तुमचे मित्रत्वास बदलतील, मैत्री करण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील, तळमळतील, काय करू काय नको असं होईल, जी लक्ष्मी आपली कोणीतरी बांधलेली आहे अशी आपली शंका आहे तीही दूर होईल, त्याचप्रमाणे जी निगेटिव्हिटी घरामध्ये आहे ती राहणार नाही, घर आनंदाने सुखाने व्यवस्थित आनंदात सुखात तुम्ही राहाल, तुमच्या घरातला बिझनेस व्यवसाय वगैरे सगळं छान चालेल, यासाठी उपाय आहे. तर उपाय काय आहे ते सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, होता होईल तितके व्हिडिओ प्लीज शेअर करत चला, व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगत चला, जेणेकरून व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं. तुम्ही जो प्रतिसाद देत आहात असाच भरभरून प्रतिसाद द्या, असंच प्रेम तुमच्या या ताईवरती राहू द्या आणि व्हिडिओ होता होईल तेवढे प्लीज शेअर करत त्याला, म्हणजे खूप छान वाटतं. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असं लिहित त्याला खूप छान वाटतं. व्हिडिओ बनवायला नवीन 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 असं म्हणजे प्रोत्साहन येतं की बाबा आपल्याला करायचं आहे, उठायचं आहे, आपल्याला आपल्या भावा बहिणींसाठी करायचं आहे. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. जो उपाय सांगणार आहे या उपायासाठी, या सर्व ज्या समस्या सांगितल्या, हा जो सर्व मोठा सर्कल सांगितला, याच्यावरती एकच उपाय आहे, जे आपल्या मसाल्याच्या साहित्यामधला पदार्थ आहे. मलाही माहिती नव्हतं की जे मसाले आपण भाजीमध्ये टाकतो ते मसाले जर जास्त झाले तर पूर्ण भाजीचा स्वाद बिघडून जातो आणि कमी जर झालं तर स्वादच येत नाही. तेवढंच महत्त्व आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्या साहित्यांना किंवा ह्या मसाल्याच्या पदार्थांना आहे. तर पहा, लवंग, मिरी, याचे जायफळ वगैरे, विलायची, याचे तर उपाय मी भरपूर आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तुम्ही निश्चित ते सर्व पाहिले असतील. त्याचप्रकारे तुम्हाला तमालपत्र किंवा तेजपत्ता, काही ठिकाणी म्हटलं जातं तेजपत्ता, शक्यतो महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं तमालपत्र आणि काही ठिकाणी म्हटलं जातं तेजपत्ता. तो हा जो तेजपत्ता आहे, तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे. तेजपत्ता घेताना व्यवस्थित घ्यायचा आहे, एकच घ्यायचा आहे पण व्यवस्थित घ्यायचा आहे, त्याला ते पाठीमागचं दांडकं व्यवस्थित पाहिजे.
त्याचनंतर ते पान कुठेही किडलेलं वगैरे नको आहे, कुठे तुटलेलं वगैरे नको आहे. घेतानाच व्यवस्थित घ्यायचं, कुठं कीड लागलेलं नको, कुठे कोणताही डागही नको. अगदी प्लेन असं पान घ्यायचं, चांगलं मोठं घ्यायचं पान, भरपूर मोठं येतं तामालपत्राचं पान. ते पान घ्यायचं, त्यावरती तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला ब्लू पेनने, निळ्या पेनने तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला कमीत कमी अक्षरामध्ये लिहायची आहे. पहा आता माझी जी इच्छा आहे, मला चांगली नोकरी लागावी, ही माझी इच्छा आहे. मी लिहिणार मला चांगली नोकरी लागावी, एवढीच लिहिणार. किंवा माझ्याकडे खूप पैसा यावा, त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरील सर्व कर्ज फिटावे. एवढंच 2-3 शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आपल्याला त्या तमालपत्रावरती लिहून द्यायचं आहे. हे लिहायचं आणि त्यानंतर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे ठेवू शकता. किंवा ज्या बाहेर जाणाऱ्या ताई आहेत जॉबसाठी, ज्यांना प्रमोशन हवं आहे त्यांनी लिहायचं, माझं लवकरात लवकर प्रमोशन व्हावे, एवढीच इच्छा लिहायची. लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला ती इच्छा घेऊन तुमच्या देवघराच्या समोर जायचं. सर्वात महत्त्वाचं, देवघराच्या समोर जायचं. तिथे एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं, तांदळावरती हे जे तमालपत्र आहे ते ठेवायचं. किंवा जर फुलं जर असतील तर फुलांचं जर आसन केलं तरीही चालेल. फुलांवरती किंवा फुलांच्या पाकळ्यांवरती तुम्हाला तमालपत्र व्यवस्थित ठेवायचं. आपली जी स्वामी आई आहे, स्वामी आईला प्रार्थना करायची की स्वामी आई, मी हे करत आहे, माझी सर्व काही करता कविता सगळं तूच आहे, तूच पाहून घे, माझी ही इच्छा आहे, एवढंच बोलायचं. पूर्ण कर बोलायचंच नाही, माझी ही इच्छा आहे एवढंच बोला, बाकी काहीच बोलायची गरज नाही. धूप लावा, दीप लावा, अगरबत्ती लावा, ओवाळा आणि ओवाळून झाल्याच्या नंतर हा जो तेजपत्ता आहे हा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवायचा आहे. ठेवल्याच्या नंतर तुम्हाला जर हे वावरणं म्हणजे रोज तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो तेजपत्ता आहे हा तुम्ही जाळूनही टाकू शकता. अगदी तुमच्या घरामध्ये जे तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे तर दीप प्रज्वलित केल्यावरतीच तो तेजपत्ता धरायचा आणि ती इच्छा जी आहे ती जाळून टाकायची. त्यानंतर जी राख झालेली आहे ती राख एकदम अशी चुरा करायची, एका कागदामध्ये घ्यायची आणि तीच राख रोज तुम्हाला कपड्याला लावून कामाला जायचं. हा उपाय जो तुम्ही चालू केलेला आहे, हा उपाय ही राख संपल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला असंच इच्छा जी आहे ती इच्छा तमालपत्रावरती लिहायची, पुन्हा देवाच्या समोर, स्वामींच्या समोर ठेवायची. स्वामीला वंदन करायचं, प्रार्थना काय बोलायची गरज नाही आहे. सर्व करता करावी तर ब्रह्मांड नाही ते आहे, सर्व तेच पूर्ण करणार आहेत. पुन्हा ती जी राख किंवा जी उदी आहे ती तुम्हाला कपाळावर लावून तुम्हाला कामाला जायचं आहे. मी तुम्हाला सांगते 3 दिवसात तुम्हाला इफेक्ट जाणवेल. 3 दिवसामध्ये तुमच्या जी लोक बोलत नव्हती, जी लोक तुमच्या विरोधात होती, जी लोक तुम्हाला टॉन्ट मारून पुढे निघून जात होती, जी लोक तुम्ही पुढे गेल्यानंतर मागे चवचव करत होती, म्हणजे ज्याने जो आपण असं म्हणतो ना चले पिछे, हां ते तुमच्या आलं असेल लक्षात, मला नाही बोलायचं. म्हणजे सगळं स्वामी आईवरती सोपून द्या, सर्व काही तेच करणारे आहेत. बघा, राजाच्या तोंडावर कोणी काही बोलत नाही, मागं राजाचं सर्व काही चालून जातं, पण पाहणारा तो आहे, सर्व काही करणारा तो आहे. त्याच्यामुळं मनात कोणती किंतुपर्यंत आणू नका, आणि ती सर्व पूर्ण होणार आहे. बघा, अंगावर काटा आलेला आहे, खूप अनुभव सिद्ध आहे. पहा, तुम्हाला लांबून दिसत नसेल, खूप अनुभव सिद्ध उपाय आहे. खरंच सांगते, निश्चित करून पहा याचे उपाय. हा किती दिवस उपाय करायचा, तर जोपर्यंत तुम्हाला असं वाटते की बाबा म्हणजे माझी इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्ही हा जो उपाय आहे हा आठवड्यातून 3 वेळा केला तरीही चालेल. रोज जर करणं शक्य असेल तर रोज जरी केला तरीही चालेल. किमान 11 दिवस करा, किंवा रोजच्या गुरुवारी किंवा मंगळवारी जरी केला तरीही चालेल, किंवा शुक्रवारी केला, कोणत्याही वारी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त पिरियड, मासिक धर्मसूतक असेल तर हे दिवस तेवढे वर्ज करा, ह्या दिवशी करू नका. कारण आपण देवाचंच करत आहोत, आपण हे तो तेजपत्ता देवाच्या समोर, स्वामीच्या समोर ठेवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस हे स्किप करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला मासिक धर्म वगैरे आला असेल आणि तो तेजपत्ता आपल्या पर्समध्ये असेल, किंवा ती जी उदी आहे ती पर्समध्ये असेल, तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. पुन्हा तुम्हाला ही इच्छा वगैरे बोलून पुन्हा हा उपाय करायचा आणि हा उपाय कंटिन्यू चालू ठेवायचा. पहा, निश्चितच मी तुम्हाला सांगते, 21 दिवसाच्या तुमची कोणती किती मुश्किल समस्या असू द्या, काय फरक होतो हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा. मी सांगणार नाही, तुम्ही मला सांगणार कमेंट्समध्ये. कारण खूप उपाय जालीम आहेत. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण म्हणतो की ताई उपाय केल्याने सगळं होईल का, नाही, उपाय केल्याने सगळं नाही होत. उपायांबरोबर कर्मही करावे लागतात. कारण उपाय हे आपल्याला आपला रस्ता जो आहे, रस्त्यामध्ये जी संकट आहेत, जी वाईट पीडा आहेत त्या दूर करण्यासाठी, आपली जी पॉवर आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे ती वाढवण्यासाठी असतात. आपल्या जी संकट असतात, ज्या काळ्या बाधा, जी वाईट पीडा आपल्या मागं असते त्या दूर करण्यासाठी असतात. स्वामी निश्चित आपल्याला बळ देत असते, आपली इच्छा पूर्ण करत असते.
परंतु आपण आपले जे कर्म करतोय ते कर्म चालू ठेवायचे आणि उपायही करायचे. पहा किती बदल होईल आणि किती तुम्हाला बदल जाणवेल हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. पहा अतिशय अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आणि तुमच्या घरामध्ये कोणी आजारी जे कोणी व्यक्ती असतील किंवा तुमचे मिस्टर असतील किंवा तुमची बाळं तुमचं ऐकत नसतील तर त्यांनाही ही जी उदी मी तुम्हाला सांगितली त्यांच्याही कपाळाला लावत चाला. थोडीफार घरामध्ये फुंकर मारा, घरामध्ये फुंकर मारून तुम्ही हे करत चाला. पहा खूप खूप इफेक्टिव्ह बदल होतात. ज्यावेळेस फुंकर मारतायत त्यावेळेस घंटानाद मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये करत चाला. ज्यावेळेस अगरबत्ती तुम्ही देवाला ओवाळताय त्यावेळेस तुम्ही दरवाजा ओपन ठेवा, खिडका दरवाजा ओपन ठेवा. तुमच्या पूर्ण घरात तुम्ही घंटानाद करत तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे. घंटानाद जर तुम्ही जेवढ्या जोरात कराल तेवढ्या जोरात तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही काळी बाधा आहे, जी काही वाईट शक्ती आहे, जी काही तुमच्या घरावर कोणी बांधे वगैरे केलेले असेल तर ते तितक्याच लवकर तुमच्या घरातून बाहेर जाईल. कितीही निगेटिव्हिटी असू द्या, कोणतीही अवलक्ष्मी असतं ती तुमच्या घरात क्षणभरही टिकणार नाही. आणि पहा आपल्या घरामध्ये आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत. निश्चित स्वामी आईचा फोटो आहे आणि जिथं स्वामी आई तिथं काहीच कमी नाही. मी तुम्हाला निश्चित सांगते, भलेही वेळ लागन पण स्वामी ज्यावेळेस देईल त्यावेळेस भरभरून देईल. खोटं नाही सांगत, स्वतःचा अनुभव आहे. स्वामी जर मागं जर असेल ना, किती भले येऊ द्या, किती भले येऊ द्या, काहीच कमी पडत नाही. फक्त स्वामी सोबत पाहिजे आणि स्वामी आपल्या निश्चित सोबत असते. फक्त आपल्याला प्रचिती येणं गरजेचं असतं आणि स्वामी जे अनुभव देते ते आपण काय म्हणतात ते आपण अनुभव म्हणजे आपल्याला ते एक समजले पाहिजेत. काहीतरी संकेत आपल्याला स्वामी देते, आपली स्वामी आपल्यासोबत आहे, ते संकेत हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर स्वामी देते संकेत आणि आपण मूर्खासारखं काहीतरी हे काहीच नाही, आपण सेवा करतो आणि काहीच भेटत नाही असं नसतं. स्वामी प्रत्येक वेळेस म्हणजे संकेत देत असते. भरपूर अनुभव स्वामी आईचे घेतले, खूप अनुभव स्वामी आईचे घेतले. त्यानंतरनं व्हिडिओ चालू केले. स्वामी आईची इच्छा होती या सेवेमध्ये मी यावी. स्वामी आईने मला या सेवेमध्ये आणले. स्वामी आईने मला लायबल समजले की मी सेवा करू शकते. म्हणून आत्ताही ह्या महिन्यातही जाण्याचा योग आहे. अक्कलकोटला जाणार आहे, निश्चित जाणार आहे. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगत चला. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.